नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही बनवलं बघा अशा ह्या बाजरीच्या खारोड्या. कोणी याला खारोड्या म्हणतो, तर कोणी भातोड्या म्हणतो. आम्ही अशा थापूनच या खारोड्या करत असतो. या खारोड्या बनवण्यासाठी बाजरी आईने धुवून वाळू घातली आणि वाळल्यानंतर एकदम कडकडीत नाही, आंबट ओली असतानाच ही जात्यावर भरडून घेतली. त्यानंतर चाळली, पिठाच्या चाळणीने पीठ वेगळं आणि अशा ह्या कण्या वेगळ्या झाल्या आहे बघा. आता या कण्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये भिजू घालायच्या. तर पहिल्या दिवशीचा हा क्लिप आहे. पहिल्या दिवशी पाण्यात भिजू घातल्या, दुसऱ्या दिवशी रात्री याचं पाणी चेंज केलं आणि आता तिसऱ्या दिवशी लगेच शिजायला घ्यायच्या. तर शिजण्यासाठी आधी गॅसवर फोडणी करून घेतली. थोड्याशा तेलामध्ये जिरे, लसूण आणि लाल मिरची पावडर याची फोडणी करून घेतली. तर याचा एक डिटेल व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये याची सगळी प्रोसेस मी एक्सप्लेन केलेली आहे. या व्हिडिओ खाली तुम्हाला एक प्ले बटन दिसेल, त्यावर प्ले करा. लॉंग व्हिडिओ प्ले होऊन जाईल. आणि आता पातेलं गरम झाल्यानंतर फोडणीचं पाणी टाकलं त्यामध्ये आणि भरपूर असं पाणी ओतलं. तर 4 किलो खारोड्यांसाठी एक हंडा पाणी बरोबर लागलं होतं याला. आता पाणी उकळतंय तोपर्यंत पाण्यातून कण्या काढून घेतल्या. त्यावर असा पाण्याचा शिपका मारला, जेणेकरून खारोडी आंबट लागणार नाही. पाण्याला चांगली खळखळ उकळी आली आणि आईनी कण्या ओतल्या. मी लगेच हलवून घेतलं. तर चिकापेक्षा ना हे खारोड्याचं कणी शिजवणं खूप सोपं आहे. यात काही गुठळ्या वगैरे होत नाही. आता झाकण ठेवून कण्या शिजवायच्या, अधूनमधून झाकण उघडायचं, त्याला हलवायचं. हे जे पीठ होतं ना ते भिजवून ठेवलं, कण्या शिजत आल्या की हे पीठ त्यामध्ये ओतून द्यायचं. आधीच जर हे पीठ ओतलं ना तर ते खाली बघुन्याला चिटकतं, त्याने हे खारोड्या जे आहेत ते करपतात. आता खालीच आईने आहारावर पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि जसं लागल तसं आई यामध्ये पाणी ओतत होती. कण्या शिजत आल्या की त्या फुलतात. भरपूर अशी तीळ मी त्यामध्ये टाकली. परत एकदा आईने हलवून दिलं आणि आता यावर झाकण ठेवूया. तर रात्रभर या आहारावर कणी जी ती आपली चांगली फुलेल. तर असा कॉटनचा एक रुमाल जो ओला करून आईने ठेवला. आता दुसऱ्या दिवशी सकाळी थोडं थोडं हे मिश्रण घ्यायचं आणि याचे एकसारखे असे उंडे बनवून खारोड्यात थापून घ्यायच्या. तर बघा, माझ्या आजीने आम्हाला सगळे असे उंडे करून दिले आणि आम्ही अशा पटापट खारोड्यात थापून घेतल्या. चला, तर मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर 4 किलोच्या एवढ्या आमच्या खारोड्या झाल्या होत्या. परत दुसऱ्या दिवशी पण त्याला चांगलं उन्हात वाळवलं आणि आपल्या खारोड्या बनवून रेडी आहे.